2014 ची निवडणूक आणि 2019 यानंतर कपिल पाटील जनतेला कधी दिसलेच नाहीत। आता अशी वेळ आली आहे की मतदार राजाने त्यांना रस्त्यावर आणलं आहे। त्यामुळे कपिल पाटील यांचे भेटी सत्र चालू झाले आहे। कल्याणमध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार वैशाली दरेकर व भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांची संयुक्त पत्रकार परिषद होती। या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटातून काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला। त्यावर प्रत्यक्षात महाविकास आघाडीमध्ये नाराजी नाही। शिवसेना ठाकरे गटाला त्यामुळे काही फरक पडला नाही किंवा महाविकास आघाडीला त्यामुळे काही फरक पडणार नाही असे सांगताना निवडणूक आली की सोसाट्याचा वारा येतो, त्यात पालापाचोळा उडून जातो अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली। महाविकास आघाडीच्या भिवंडी लोकसभा आणि कल्याण लोकसभा या दोन्ही लोकसभांमधून उमेदवारांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली होती। या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे प्रवक्ते महेश तपासे, शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते। निवडणूक आली की अशा प्रकारच्या घटना होत राहतात आणि आमच्या सचिन पोटे साहेबांनी सांगितलं की जेव्हा एकदम कारण निवडणूक आली तर जोराचा वारा चालू होतो, सुसाट्याचा वारा चालू होतो आणि त्याच्यामुळं पालापाचोळा उडून जातो। त्याच्यामुळे ह्या गोष्टी होणार आहे, त्यात काही नवीन नाही। परंतु जरी त्या शिवसेनेतून गेल्या तर आपण पाहिलं असेल एवढं मोठं खिंडार पडल्यानंतर शिवसेनेला फरक नाही पडला। आज संपूर्ण महाराष्ट्रात उद्धव साहेबांची लाट पाहिली असेल, आपण महाविकास आघाडीची आपण लाट पाहिली असेल, पवार साहेबांची पाहिली असेल। म्हणजे या फुटाफुटीच्या राजकारणात पक्ष गेला, सिम्बॉल गेला, त्यानंतरही महाविकास आघाडी एवढी स्ट्रॉंगली उभी आहे की आज आपलाच रिपोर्ट आहे की या 48 मधून कमीत कमी 28 जागा या महाविकास आघाडीच्या आहेत। आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कार्यकर्ते झाले याचा फटका कुठेतरी लागला, कारण तुम्ही बोलता की स्ट्रॉंग आहे पण अंतर्गत नाराजगी सगळीकडे सुरू आहे। नाही बघा, तो अंतर्गत विषय आहे, ते गेल्यानंतर साहजिकच आहे, पक्षांतर्गत नाराजी असतो, परंतु नाराजीचा फटका पडतो असं नाही आणि मला वाटतही नाही की त्याच्यात काही जास्त फटका पडेल असं। सुरेशजी, ज्या पद्धतीने तिरंगी लढत भिवंडीमध्ये दिसते सध्या कपिल पाटील कोणाकोणाची भेट घेतात, तुम्ही खास कल्याणचे सर्व पत्रकार बंधूंना मी एक गोष्ट आवाजावर विचारेन, 2014 निवडणूक 2019 निवडणूक कधी कपिल पाटील कुठल्या बिल्डिंगमध्ये कुठल्या मोहल्ल्यात गेले होते का प्रचाराला? हे मला सांगा, गेले होते का? नाही गेले। आज प्रत्येक बिल्डिंगमध्ये प्रत्येक रस्त्यावर कपिल पाटील दिसतात। याचं सगळं श्रेय या मतदारांचं आहे, ज्यांनी कपिल पाटीलला 2 वेळा संधी दिली आणि आता 3ऱ्या वेळेसाठी रस्त्यावर आणलेलं आहे। आता काय त्यांनी एक विधान केलेलं की वेळ आल्यावर आम्ही पाठी घेऊ किंवा दोघांमध्ये